वसई विरारसह पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाला आता सुरुवात झालेली आहे। शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। इथल्या एका शाळेमध्ये देवेंद्र फडणवीस जाणार आहेत। आज शाळेचा पहिला दिवस आहे। वसई विरारसह पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। विजय गायकवाड आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। विजय, वृषाली, निश्चितच रात्रीपासून पावसाने जोरदार या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि आज सकाळपासून सुद्धा या पूर्ण वसई विरारसह पालघर जिल्ह्यामध्ये पश्चिम उपनगरामध्ये हा पाऊस सुरू झालेला आहे। मी आता मुंबई अहमदाबाद महामार्गावरती आहे। आपण बघू शकता की सकाळपासून जो पाऊस आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सुरू झालेला आहे। आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस असणार आहेत आणि ते स्वतः बाय कार पालघर जिल्ह्यामध्ये येणार आहेत। या ठिकाणी आज शाळेचा पहिला दिवस आहे। स्वतः दुर्वेश या ठिकाणी मुख्यमंत्री या शाळेमध्ये सुद्धा जाणार आहेत आणि पालघर जिल्ह्यातल्या मनोर या ठिकाणी त्यांचा एक कार्यक्रम सुद्धा असणार आहेत आणि पालघर जिल्ह्यातलं जे वाढवण बंदर असेल, IIT क्षेत्र असतील, या क्षेत्राविषयी त्यांचे काही करार सुद्धा महत्त्वाचे होणार आहेत। आणि आज सकाळपासून हा पाऊस सुरू झाला असल्यामुळं या ठिकाणी जो आहे हा आपल्याला पावसाची जी स्थिती बघितली तर मुख्यमंत्र्याचा दौऱ्याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे। आता काही वेळापूर्वी या ठिकाणी जे पालकमंत्री गणेश नाईक जे आहेत, हे गणेश नाईक सुद्धा पालघरच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि मुख्यमंत्री सुद्धा 9 वाजता हे वर्षा निवासस्थानावरून निघणार असल्याचं शासकीय कार्यक्रमामध्ये आहे। आपण जर सध्याची स्थिती जर बघितली पालघर जिल्ह्यातली तर पालघर जिल्ह्यामध्ये धुवाधार पावसाने हजेरी लावलेली आहे। अनेक सकल भागामध्ये सुद्धा या ठिकाणी जे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। महामार्गावरली ही स्थिती जर बघितली तर महामार्गावरती पाण्यानं जो पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे आणि काळेकुट्ट वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। पूर्ण पावसाची जी जोरदार बॅटिंग जी आहे ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच जर अशाच पद्धतीने जर पाऊस सुरू राहिला तर मुख्यमंत्र्याचा हा भर पावसामधला दौरा सुद्धा एक अविस्मरणीय दौरा असू शकणार आहे। कारण जे वाढवण बंदर जे आहे हे वाढवण बंदरामध्ये च्या माध्यमातून आणि त्याचप्रमाणे प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा लोकसहभाग मोहिमेचा सुद्धा पालघर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्याच्या हस्ते या ठिकाणी शुभारंभ होणार आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी जवळपास पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळं या ठिकाणी आदिवासींचे जे विविध प्रश्न आहेत यावर सुद्धा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार आहे। आणि हा पाऊस जो आहे हा पाऊस आता थांबतो की पुन्हा पूर्ण पावसामध्ये मुख्यमंत्र्यांचा दौरा होतो। धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।